नाही भरपूर बोला, काही अडचण नाही. पुरं 1 तास सत्र झालं पाहिजे, म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही दोघांना वेगवेगळं बोलू. प्रॅक्टिस आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, सदंत्री कमळी जडो, मुरडी ताताने अडो, योग जडतारडो, मन भव चरित्री पडो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित हा पंचवर्ष तपपूर्ती आणि नामस्मरण सोहळा ज्यांच्या माध्यमातून म्हणजे घेण्यात आला आणि किरण भाऊंना सुचलेल्या संकल्पनेतून हा कार्यक्रम इथे साजरा होत आहे असे दुधाडे काका बाबाजी तसेच या ज्ञानपीठावर विराजमान असलेले आमचे प्रेरणा स्रोत आणि प्रेरणास्थान परमपूजनीय ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी बाबाजी, तसेच केशराजदादा पंजाबी आणि त्यांचा परिवार, आणि आपण महाराष्ट्रातून विविध ठिकाणून आलात आपण सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो. माझा या 4थ्या दिवसाच्या सत्राचा विषय आहे परमेश्वर भक्ती. आणि आपली परमेश्वर भक्ती आहे ही जर आपली बघायला गेलो तर अनेक प्रकारची आहे. मग मी या भक्तीच्या प्रकारामध्ये 2-3 टप्पे केले. साधारण आपण उपदेश घेतला तर आपण कशी भक्ती करतो, थोडं ज्ञान मिळालं तर कशी भक्ती करतो, आणि स्वामींच्या सन्निधानात असलेले सद्भक्त यांची भक्ती कशी होती, आणि या ग्रंथांमध्ये कशी भक्ती सांगितली गेली. मी या सर्व भक्तीच्या प्रकारामध्ये थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण जेव्हा उपदेश घेतो आणि या परमेश्वर भक्तीच्या मार्गात येतो आणि भक्ती करायला लागतो, तर आपली भक्ती सुरुवातीची असते म्हणजे देवाला विडावा, आणि विडावातानी आपण जे अनेक कार्यक्रम असेल, पंचावतार उपहार असेल, इतर विविध कार्यक्रमांमध्ये आपण देवाचा जन्मोत्सव असेल, त्या अवतार दिनाच्या ठिकाणी आपण जातो, देवाला विडा वाहतो. सर्व लोक म्हणजे सुरुवात असते विडा वाहणे, पुष्पहार वाहणे, त्या पद्धतीने आपण करत राहतो. पण आपण कधीही ज्ञान घेऊन ते का करायचं आहे याची आपण कधी दखल घेत नाही. तर आपली भक्ती अशी हळूहळू याच प्रकारे चालत राहते. तसेच आपण परमेश्वराच्या या भक्तीत असताना आपण स्थान करतो. स्थान करताना पण काही आपल्याला आपला मनोरथ असला, म्हणजे आपण काही नवस वगैरे केला, असा अन्य भक्तीप्रमाणे आपण या मानभोव पंथामध्ये भक्ती करत असतो. विविध स्थानांवर जाणं, त्या स्थानांच्या भेटी घालणं. पण ते स्थान आपण जे करतोय ते स्थान कुठलं आहे, परमेश्वराने तिथे काय लीळा केली, आणि ते समजून उमजून जेव्हा आपण तिथलं स्थान करू तेव्हाच ते आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे हे आपण तिथे विसरतो. त्याचप्रमाणे पंचावतार उपहार पण आपण करत असतो. पंचावतार हा उपहार विधी आपल्या पंथात नाहीये, पण मग कार्यक्रमाला मोठं स्वरूप यावं आणि कार्यक्रमाचा भव्य दिसावा म्हणून काही साधू संतांच्या मार्फत पंचावतार उपहार हा विधी म्हणा की ही संकल्पना सुचली आणि सुरुवात केली. आपण देवासाठी 5 उपहार भरतो. 5 म्हणजे आपले पंचावतार आहे असं या संकल्पनेतून 5 उपहार भरून आपण 5 अवतारांना 5 उपहार दाखवतो. खरं तर काल का परवाचा भाऊचं जे सत्र झालं ते इथे सद्भक्तांना विचारलं तुम्ही किती वाजता उठतात, तर काय ते म्हणे 3 वाजता उठतात. काय करतात तर दररोज देवाला स्नान घालतात. मी त्यांचं हे काही बोलत नाही, पण भाऊंनी म्हणे की भाऊंनी सांगितलं ना त्यांना की स्नान घालून देव प्राप्त होणार.
तसं जर आपण नेहमीच पंचावतार उपार करत गेलो तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणार आहे का? आपण म्हणजे आपली ती परमेश्वर भक्ती होणार आहे का याचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण जे परमेश्वराच्या सन्निधानात असताना ज्यांनी म्हणजे सारंग पंडितांचे उभार आले, अजून भरपूर भक्तिजनांचे आले, पण परमेश्वराने किती स्वीकारलं आणि म्हणजे आपलं निर्हेतुक जे अन्नदान आहे ते किती जणांकडून झालं हा त्यावेळेचा विषय संशोधनाचा आहे. म्हणजे आपल्याकडून तो निर्हेतुक गोष्ट घडेल का आपण याचं पण चिंतन केलं पाहिजे आणि मग आपली भक्ती सरळ रेषेत ठेवली पाहिजे. तसेच म्हणजे मी पण लहान असताना माझा उपदेश एक 15 वर्षापूर्वी झाला आहे मंदिर स्थापनेच्या अगोदरच. आणि आमच्या गावातच श्रीदत्त मंदिर आहे. आता मंदिरांना आपण वेगवेगळे नावं दिले आहेत, पण पंथामध्ये त्या दिवशीच कृष्णाला छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी एक संकल्पना सुचवली की मंदिरांना श्री चक्रधर स्वामी मंदिर असे कमी आहे, तर ते मंदिर जास्तीत जास्त झाले पाहिजे नावाने. म्हणजे आपल्या पंथामध्ये इतर अन्य लोकांना कळेल ही चक्रधर स्वामींचं मंदिर म्हणजे काय. कारण कॉमन आपल्याकडं श्रीदत्त मंदिर, श्रीकृष्ण मंदिर हेच दोन नावं प्रख्यात आहे. तर चक्रधर स्वामींचा अवतार सर्वांपर्यंत पोहोचेल. तर मंदिरात आपल्या सर्वांच्या जे आपले पंचावतार आहेत त्याचे विशेष असतात आणि ते विशेष आपण दररोजच देवपूजा करतोय, स्नान घालतोय, ही आपली सगळी भावरूप क्रिया आहे. मी आता जे सांगत गेलो ते, पण या भावरूप क्रियेतून आपल्याला परमेश्वराचा एक एक वेद मिळून आपण परमेश्वर प्राप्तीच्या या रस्त्यावर टिकून राहणार आहे. पण परमेश्वर प्राप्ती आपण हे करत राहिलो तो होणार नाही. कारण मी पण पहिले समजत होतो की विशेष म्हणजेच परमेश्वर. मला म्हणजे जेव्हा भाऊच्या आम्ही सानिध्यात आलो आणि भाऊंचे अनुसरणाच्या अगोदरचे सत्र किंवा त्या कार्यक्रमातून त्यांचं व्याख्यान जेव्हा ऐकत होतो तर एक एक गोष्ट आमच्यातून क्लिअर होत गेली. आम्ही भाऊंशी ती चर्चा करून ते करत गेलो. तर मंदिरात मी पण विशेषाला परमेश्वर समजायचो, तर हा विशेष परमेश्वर नसून परमेश्वराचं हे साधन आहे. जसे साधनांमध्ये आपल्याला सर्वच सांगितले, स्थान, प्रसाद, वासनिक भिक्षू, तर यांची फोड पण भाऊंनी व्यवस्थितरित्या आपल्याला समजवली आहे. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराकडे पोहोचायचं आहे. नुसतं विशेषावर म्हणजे दररोज स्नान घालून देवपूजा करून आपल्याला परमेश्वर मिळणार नाही आणि ती भक्ती पण आपली खरी ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे दररोज बाबांचा अवसर करून किंवा बाबांना दंडवत करून बाबांची भक्ती करून म्हणजे साधूंची, तिथे पण आपल्याला परमेश्वर मिळू शकत नाही. तर आपल्याला म्हणजे साधकांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याकडून ज्ञानश्रवण करून आणि जे परमेश्वरांनी सांगितलं आहे ते वचनरूपी गोविंदाचं सन्निधान म्हणजे ते ज्ञान घेऊन आपल्या आचरणात बदल करून आपण परमेश्वर प्राप्तीच्या या मार्गावर पुढे पुढे सरकत गेलो तरच आपल्याला या जन्म आपण अनुसरलो तर असे काही जन्मांनंतर असं आपल्याला भांडारेकर असतील, बायसा असतील यांसारखं आपलं जे जोडून येईल आणि मग आपण परमेश्वर प्राप्तीला नक्कीच जाणार आहोत. तसेच परमेश्वराची भक्ती करणारे 4 लोक आहेत. थोडं लांब जाऊ. परमेश्वराची भक्ती करणारे 4 लोक आहेत. पहिला त्यामध्ये येतो तर दुःखी व्यक्ती. आपल्याला दुःख झालं की आपण परमेश्वराची आठवण काढतो आणि मग परमेश्वराची आठवण काढून म्हणजे मंदिरात जाणे असेल, विडा ठेवणे असेल, इतर विभागाच्या गोष्टी सांगितल्या तर त्या करायला सुरुवात करतो आणि आपलं दुःख निवारण झालं, आपल्याला थोडासा आनंद मिळाला की आपण लगेच परमेश्वराला विसरून आणि पुढच्या मार्गाला लागतो. तर यावर एक गोष्टी रूपाचा प्रसंग मी सांगू इच्छितो की एक सद्भक्त होता आणि त्याला
जो व्यवसाय करत होता तर त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होत गेलं. त्याचं नुकसान होत गेलं आणि तो जेव्हा त्या चिंतनात असतो तो एक साधूंकडे जातो आणि त्याची व्यथा सांगतो की माझं खूप असं नुकसान होत आहे. तर साधू त्याला एक त्याचं ऐकून घेतात आणि कागद देतात आणि सांगतात की तू हा घरी जाऊन उघड आणि बघ. तर त्या कागदामध्ये दिलेलं असतं की तू सकाळी उठतोस आणि तुला ऑफिसला म्हणा की जे शेतकरी असतील त्यांना कामाचा वेळ, जे व्यावसायिक असतील त्यांना ऑफिसमध्ये जाण्याचा वेळ हा सुरू होतो, आवरतो, तो निघतो, गाडीत बसतो. सकाळच्या वेळेत कधीतरी पाठीची वेळ असावी, तो लवकर उठलाय, आवरलंय, 5-10 मिनिटं गाडी पकडायलाही वेळ असेल पण तो परमेश्वराला आठवायचं विसरून जातो. नंतर गाडीत बसतो आणि त्याच्या ऑफिस पर्यंत पोहोचायचंय किंवा एखाद्या शेतकऱ्याला शेतात जायचं आहे, तो त्या ट्रॅक्टरवर आहे, पण त्या ठिकाणी पण तो परमेश्वराला आठवायचं विसरतो. त्या वेळेत तो आठवणं विसरत राहतो. तसेच तो ऑफिसमध्ये जातो, काम करतो, त्याला जी दुपारची वेळ असते, जेवणानंतरची थोडी विश्रांतीची वेळ असते, पण तिथे पण तो त्या विश्रांतीच्या वेळेत परमेश्वराला आठवायला पाहिजे होतं, तिथे पण तो विसरून जातो. नंतर परत घरी येतो, त्याच्या प्रपंचात गुंततो. झोपण्या अगोदर पण त्याला वेळ असतो जेवण करून, तर तो पण तेव्हा ते विसरून जातो, सर्व परिवाराला गुड नाईट करून झोपून जातो. तर ही वेळ त्यांनी जर साधली असती तर नक्कीच त्याला म्हणजे परमेश्वर हा अनार्जित दाता आहे. असं तुम्हाला जे तुम्ही मिळवलं नाही म्हणजे कर्मामध्ये जे आहेत ते तुम्हाला मिळणारच आहे. जे जसं कनाशीच्या ब्राह्मणाने स्वामीकडे मागितलं की मला सुन्यातून तक्रवात पाहिजे, स्वामी प्रसन्न झाले होते त्यांच्या भक्तीला, पण त्याला असं विशेष काही मागता नाही आलं त्या ब्राह्मणाला. तो स्वामींकडे, स्वामी सांगताय तुझ्या कर्मात आहे, तुला मिळणार आहे, पण तरी तो विसरून गेला आणि स्वामींना म्हणतो की नाही मला सुन्यातून तक्रवातच द्या. स्वामी प्रसन्न हस्तात देऊन टाकतात की तुला मिळणारच आहे ते. तर तो एका शब्दात प्रपंच, बायको, सून, मूल हे मागून घेतो, सर्व शेतीवाडी, दूध म्हणजे दुधाच्यासाठी म्हशी वगैरे. तर या पद्धतीतून तो मागतो आणि तो प्रपंचातच अडकतो, पण तो परमेश्वराला विसरतो. तिथं त्यांनी जर देवाला मागितलं असतं तर नक्कीच त्याचा तिथे उद्धार झाला असता. ही आपली म्हणजे अज्ञानी भक्ती आहे. त्याचप्रमाणे त्या सद्भक्ताला जेव्हा मग हे सगळं कळतं, तो चिठ्ठी वाचली जाते आणि त्याला कळतं की आपण भक्ती म्हणजे ज्या ज्या वेळेत आपण परमेश्वर आठवायला पाहिजे तो आठवला नाही, आणि त्यानंतर तो सुरुवात करतो आणि त्याच्या भक्तीमध्ये जी परमेश्वराची म्हणजे आचरणाची वेळ असेल तो सुरुवात करतो आणि परमेश्वर अनार्जित दाता आहे त्या हिशोबाने त्याला मिळत जातं. हा त्याच्यात बदल घडतो. याच प्रमाणे असे दुःखी लोक परमेश्वराकडे जातात. तसेच दुसरा जो व्यक्ती आहे या 4 लोकांमध्ये, तो गरीब. जो गरीब व्यक्ती आहे तो श्रीमंत व्यक्तीकडे पाहतो आणि मला सुखसोयी म्हणजे त्याच्याकडे सायकल असेल तर मोटरसायकल पाहिजे, अशा सुखसोयीच्या हिशोबाने तो चिंतन करत असतो आणि मग परमेश्वराची भक्ती करतो. तर ती धनसंपत्ती मिळवण्यासाठी त्याची ती भक्ती असते. त्याचप्रमाणे अज्ञानी हा ज्ञानप्राप्तीसाठी भक्ती करतो. म्हणजे आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधारातून आपण प्रकाशाकडे आपण सर्व जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याप्रमाणे अज्ञानी व्यक्ती ही ज्ञान घेऊन ज्ञान प्राप्त करून या परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रयत्न करतात. तसेच ज्ञानी जो असतो चौथा व्यक्ती, तो निष्काम भावनेने अहेतुक सेवेसाठी हा ज्ञानी भक्त परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो परमेश्वराचा प्रिय भक्त असतो. या भक्ती करणाऱ्या सर्वच लोकांमध्ये जेव्हा आपण खरं म्हणजे परमेश्वराने काय सांगितलं आहे हे जाणून जर भक्ती करण्याचा प्रयत्न केला तर ती वेगळीच आहे. चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधरू सकळ जीवा ते रक्षिता उद्धरिता. या वचनाप्रमाणे चैतन्य म्हणजे मायेच्या
आणि या अनंत ब्रह्मांडाला व्यापून जो उरलेला परमेश्वर आहे ते आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे. आणि त्यांची अनन्य भावाने आणि ज्ञान मिळून जी भक्ती करू आपण, म्हणजे आचरण करू, ती भक्ती आपली खरी ठरणार आहे. तेच परमेश्वर या सकळ जीवाचे रक्षण करतात आणि आपल्या आनंदाला घेऊन जातात. तर चौथ्या पायरीमध्ये परमेश्वराची खरी भक्ती करणारे जे आहेत ते परमेश्वराच्या सानिध्यात, म्हणजे स्वरासोबत जे सदभक्त होते, पूजनीय आचार्य आहेत, पूजनीय माईन भट्ट आहेत, पूजनीय भांडारेकर आहेत, पूजनीय बाईसा आहेत, उमाईसा आहेत, नाकाईसा आहेत, अनेक सदभक्त आहेत. पण मी एक ठराविक सदभक्तांच्या एक दोन लीळा दृष्टांत पण घेईल. तर मगाच्या भक्तीमध्ये मला एक दृष्टांत सांगायचा राहिला. परमेश्वराने म्हणजे भक्ती कशी करायला लावली आणि कोणाची करायची यावर एक दृष्टांत सांगितला आहे. तर वज्रकितकेचा हा दृष्टांत आहे. एका सद्भक्ताला आताड्याच्या हात एक रोग लागलेला असतो, म्हणजे ती किडी असते. तर त्या किडीला घणाचे घाव घातल्याने ती मरत नाही, गरम पाण्यात टाकल्याने मरत नाही, कोणत्या शस्त्राने त्या किडीचा छेद होत नाही, म्हणजे ती कोणत्याही प्रकारे मरत नाही. तर त्या सद्भक्ताला खूप त्या किडीमुळे असं दुःख होऊ लागलं. तर एक डॉक्टर असतो की त्याला त्या किडीचं औषध माहित असतं, पण त्याला ते रोगच तो काय या सद्भक्ताला माहित नसतो. त्याचप्रमाणे दुसरा डॉक्टर असा असतो की त्याला त्या व्यक्तीला जो रोग लागला आहे तो माहित असतो, पण त्याचं औषध माहित नसतं. एकाला औषध माहित असतं पण तो रोग माहित नसतो. पण एक डॉक्टर असा असतो की त्याला त्या किडीला कोणतं औषध पाहिजे आणि ती कीड कोणती आहे, म्हणजे तो रोग कोणता आहे हे दोन्ही जाणतो. तो डॉक्टर त्या व्यक्तीला आपे औषध देतो आणि ती किडी तडफडून मरते आणि त्या व्यक्तीला बरं वाटतं. तर आपल्यासाठी जर डॉक्टर असतील तर परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे हे आहे. आणि त्यांनी जी अनन्य भावानी जी आपल्याला परमेश्वर भक्ती आणि वचनरूपी जे आचार करण्यासाठी सांगितलं आहे, आपण त्याप्रमाणे आपली वाटचाल करून आपली परमेश्वराच्या मार्गाची वाटचाल करू शकतात. पूजनीय आचार्य हे म्हणजे खरी भक्ती जी परमेश्वराच्या सन्निधानात राहून केली त्यांनी, तर त्यांची एक मी थोडक्यात लीळा सांगतो. पूजनीय आचार्य यांचा हे स्वामींसोबत डोंगरग्रामला असताना तर ते तापाने एकदम असे व्याकुळ झालेले असतात आणि स्वामी दुपारचा पूजा अवसर जेव्हा असतो तेव्हा ते आसनावर येऊन बसतात आणि सर्व भक्तिजन पण त्यांच्या समवेत येतात. तिथे सर्व भक्तिजन येतात, दादोस असतील, नातोबा असतील, सगळे भक्तिजन असतात, बायसा असते. त्या ठिकाणी स्वामी बघतात की आचार्य नाही आले आणि मग ते भक्तिजनांना म्हणतात की आमचे वानर्या काही इथे दिसती नाहीत. तर तिथे दादोस त्यांना बोलायला जातात आणि स्वामींना अगोदर सांगतात की तुमचे वानर्या की तापाने फणफणत आहे. मग स्वामी सांगतात की त्यांना इकडे बोलवा. स्वामी आचार्य जेव्हा स्वामींसमोर येतात आणि स्वामी त्यांना विचारतात की तुम्हाला ताप आलेला आहे असं मला कळलं आणि तुम्हाला स्वतःला उभं पण राहता येत नाही. तर आचार्य तिथे इतके तत्पर असतात की म्हणतात की मला कुठं ताप आलाय. मग स्वामी त्यांना म्हणतात की मी तुम्हाला एखाद्या व्यापाराला पाठवलं की तुम्ही जाल का. तर तिथं आचार्य हो म्हणतात आणि स्वामी बायसांना विचारतात की तुम्हाला मी आचार्यांना इथे आपलं नेवासाला पाठवत आहे, तर तुम्हाला काही तिथून व्यापार म्हणजे काही बाजार आणायचा का. तर बायसा सांगतात हो आणायचा आहे आणि बायसा त्या ठिकाणी आचार्यांना 21 दान देतात. आचार्य जाण्यासाठी निघतात स्वामींची आज्ञा घेऊन, पण स्वामी तिथे त्यांना म्हणतात की तुम्ही काही खाऊन जा. तर आचार्य तिथे नाही म्हणतात आणि ते जाण्यासाठी निघतात, रस्त्याने चालू लागतात.
पण तिथूनच नेवासाहून एक सद्भक्त पण आलेले असतात, ते पण त्यांच्या मागून निघतात. तर स्वामी त्यांना शिदोरी घेऊन जायला सांगतात. बायसांकरवी त्यांच्या हाती शिदोरी देतात आणि त्यांना सांगतात की हे आचार्य जिथं थकतील थांबतील तिथे त्यांना तुम्ही ही शिदोरी द्या, पहिले काही आवाज देऊ नका. या पद्धतीने ते पण निघतात. आचार्य चालून चालून म्हणजे त्यांना जो ताप आलेला असतो तर चालून चालून घामाने खूप ओले चिंब होतात आणि त्यांना असं थकवा जाणवतो. ते एका नदीच्या काठी जाऊन आंघोळ करतात आणि तिथं त्यांना प्रसन्न फ्रेश वाटतं. तर देवाचा ही तो मनोधर्म होता की त्यांनी जेव्हा हा व्यापार करणार आहे तिथे त्यांचा हा ताप कमी होईल आणि त्यांना स्वस्थता लाभेल. तर आचार्य आंघोळ करून बाहेर येतात, त्यांचा ताप पण कमी होतो आणि त्यांना कडकडून अशी भूक लागते. पण त्यांना तिथे स्वामींची आठवण होती की स्वामी तर म्हटले होते जेवून जा, पण त्यावेळेस ते नाही जेवले. आता त्या चिंतेत असतानाच हे सद्भक्त पाठीमागून जातात आणि त्यांना विचारतात जेवाल. मग आचार्य तिथं म्हणतात की आता इथे नाही म्हणजे काही वस्ती दिसत आहे भिक्षा मागण्यासाठी, नाही जेवायचं काय. तर ते सद्भक्त सांगतात की स्वामींनी तुमच्यासाठी शिदोरी पाठवली. तिथे त्या आचार्यांना इतका आनंद होतो की देवाला माझी किती काळजी, अशी देवाने आपली काळजी करावं, आपलं असं अनुकरण पाहिजे. तर आचार्य तिथे जेवतात, तृप्त होतात आणि त्या सद्भक्तांसोबतच नेवाशाला बाजारामध्ये जातात. तर जेव्हा 22-21 दाम देतात आणि त्यांना सर्व बाजार सांगतात, पण आचार्य स्वामी म्हणतात की मला ज्या लक्षात राहणार नाही की काय. पण स्वामींनी तेव्हाच त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही बाजार फिरा, तुम्हाला कशाचं किती काय घ्यायचंय तिथे लक्षात येऊन जाईल. त्या पद्धतीने आचार्य बाजार फिरतात आणि नंतर एक एक पदार्थ घ्यायला सुरुवात करतात आणि त्या आपल्यासोबत जे सद्भक्त असतात त्यांच्या उपरने ते देतात. आता सर्व बाजार ते 20 दामाचा करतात आणि एक दाम उरतो, त्यांना काही लक्षात येत नाही एका दामाचं काय घ्यायचं. तर तो एक दाम ते आपल्या उपरण्यात बांधून आणि परतीच्या प्रवासाला लागतात. तर त्या सद्भक्ताकडून नंतर त्यांना पण नेवासाला असल्यामुळे ते आचार्यांकडे तो बाजार देऊन आणि आचार्य रिटर्नला येतात. तर एका डोमेग्रामच्या जवळच आल्यावर 2 रस्ते फुटल्या कारणाने आचार्यांना लक्षात राहत नाही की आता आपल्याला म्हणजे डोमेग्रामला कोणता हा रस्ता जाणार आहे. तर ते स्वामींच्या नावाने तिथूनच एक अशी जोराची आरोळी देतात आणि स्वामी जाणतात की माझे वाढणारे आले बा असं. तर ते नातोबांना सांगतात की तुम्ही मनावर जाऊन नेवाशाच्या दिशेने एक आरोळी द्या. तर तिथे ते आरोळी देतात आणि आचार्य ओळखून घेतात की हा आवाज नाथोबांचा आहे आणि त्या दिशेने ते निघतात. ते जेव्हा आचार्य पहिले आरोळी स्वामींच्या नावाने दिलेली राहते त्यांनी, तेव्हा त्यांच्या ज्या अंगात राहिलेल्या तापाची जी कणकण होती शेवटची ती निघून जाते आणि ते नंतर डोमेग्रामला पोहोचतात. स्वामींसमोर त्यांनी आणलेला बाजार ठेवतात. बायसा त्या बाजार बघतात आणि बघतात की एकदम प्रसन्न असे म्हणजे ताजे सगळे पदार्थ आचार्यांनी खरेदी केले. आणि आचार्य मग स्वामींना म्हणतात तुम्ही सांगितलं होतं की मला ध्यानात राहणार नाही की या एका दामाचं काय घ्यायचं ते माझ्या काही लक्षात नाही राहिलं. तर स्वामी म्हणतात हा तुम्हाला जास्तीचा दिलेला होता, तुम्ही काही विसरले नाही, काही नाही. मग उपस्थित भक्तजनांना स्वामी सांगतात की तुम्ही ज्वरिताचे कार्य म्हणजे एका ताप आलेल्या भक्ताची कार्य बघितली की किती उत्कृष्टरित्या त्यांनी हे काम केलं आहे. म्हणजे आपण जर तिथं असतो आणि देवाने आपल्याला काम सांगितलं असतं तर आपण मनातल्या मनात म्हटलं असतो देवाला, देवा तुम्हाला समजत नाही का मला इतका ताप आलाय, तुम्ही मला काही सांगता. पण ते परमेश्वर भक्त म्हणजे परमेश्वराची भक्ती करणारे असे भक्त होते की तत्पर होते. देवाने त्यांना ऑर्डर सोडली की ते तत्पर असायचे, स्वतःला काय व्याधी हे विसरून ते काम करायचे आणि त्यांचा एक कर्मनाश करून घ्यायचे. ही खरी परमेश्वराची भक्ती असेल आणि असणारच आहे. तर आपण पण याची नोंद घ्यायची. तसेच पूजनीय माई भट्ट आहे. जेव्हा स्वामींनी पूजनीय माई भट्टांना सगळ्याच शंकेत निरुत्तर केला आणि परमेश्वराची खरी भक्ती काय ही समजून सांगितली, तेव्हा पूजनीय माई भट्ट तयार झाले आणि फक्त ते स्वामींकडे न अनुसरता
श्री गोविंद प्रभू बाबांकडे एक गुळाच्या बिल्लीवर अनुसरले आणि भाऊनी मागेच सांगितलं की त्यांचा म्हणजे जो अनुसरण्याचा अगोदरचं वैभव असेल म्हणजे 60 भाज्या खाणारे पूजनीय माईम भट्ट आणि त्यांनी तो त्याग किती मोठा केला की एका जेव्हा भिक्षा मागायला लागली आणि सुरुवातीस ते श्रीप्रभू बाबांकडे चालले तर एका मातंगाला त्यांनी दंडोत घातला आणि ते एवढे नतमस्तक झाले कारण एवढे श्रीमंत असताना त्यांनी कोणाला असं झुकले नव्हते कारण ते वाती पायात घालून चालायचे तर ते असे झुकत नव्हते एका मातंगाला त्यांनी दंडोत घालून शरणागती पत्करली म्हणजे तो त्यांचा त्याग आणि परमेश्वराची त्यांची भक्तीच होती. त्यानंतर त्यांनी जेव्हा आपल्या म्हणजे जेव्हा परमेश्वर श्रीप्रभू बाबांकडे राहू लागले आणि जेव्हा भिक्षाविधी करत होते तर तिथले सर्वच भक्तीजन त्यांना पण ओळखत होते आणि त्यांना त्यांच्या भिक्षापात्रामध्ये ती शिळी भिक्षा वाढत होती त्यांना पण ते आनंदाने कधी त्या शिळ्या भिक्षेविषयी त्यांनी मनात संकोच न करता ते खात होते आणि श्रीप्रभू बाबांना आपुलकीने त्यांच्याकडून ती भिक्षा मागून घेत होते म्हणजे असा त्याग अशी परमेश्वर भक्ती त्यावेळेत या पूजनीय माईम भट्टांनी केली. तर आपण त्या गोष्टीचं चिंतन करून आपण आज पाची पक्वान किंवा आज मला हा पदार्थ जर कधी पंक्तीत कमी आला आणि मला भेटला नाही त्याच्या डोक्यात काय चिंतन राहतं असं या आपण या गोष्टीतून पुढं सरकत आपण आपल्यात बदल केला पाहिजे. तसेच त्यानंतर पूजनीय भांडारेकर आहेत बाळासाहेबांनी पण भांडारेकरांविषयी आत्ताच चांगल्या प्रकारे त्यांच्या संदर्भात लीळा सांगितली. त्यांचा त्याग आणि त्यांची भक्ती ही म्हणजे देव त्यांना घ्यायला गेले भांडाऱ्याला. भांडारेकर सकाळी सकाळी आपली पोथी घेऊन आपल्या जीवाचं मुक्ती कशी घडेल म्हणजे कशी होणार हे शोधत असतानाच त्यांना ती काही सापडत नाही आणि स्वामी तिथे भिक्षेसाठी जातात आणि म्हणतात बटो मागील पालखी बघा आणि ते जेव्हा भांडारेकर आपलं एक पान उलटून आणि बघतात की मी जे शोधत होतो ते क्षणात यांनी सांगितलं आणि यांना भिक्षा मागण्याची काय गरज पडली बा म्हणजे यांच्यावर काळ का रचला म्हणजे का यांना अशी जर यांना सगळं जाणतात आणि का बरं तर हे असे तसे नसून परमेश्वर अवतार आहे आणि ते एका क्षणात सर्व गोष्टींचा त्याग करतात आणि परमेश्वरासोबत निघतात. त्यांची पत्नी त्यांना म्हणते की तुम्हाला आंघोळीसाठी पाणी काढलंय पण ते त्या गोष्टीचा विचार न करता की ते सांगतात पत्नीला आता मी ज्यांचा होतो त्यांच्यासोबत चाललो राहिलेला आता तू सांभाळून घे. त्यांची पत्नी पण किती निष्ठावान की आपल्या पतीने सांगितलेल्या एका शब्दात समजून घेते आणि मागे थांबून त्यांना सपोर्ट करते. अशी जर आपण पण आपल्या परिवारातून म्हणजे महिलांसाठी म्हणा की पुरुषांसाठी एकमेकाला सपोर्ट करून जर आपण थांबलो आणि जे अनुसरणार आहेत पुढे जाऊन त्यांना सपोर्ट केला तर आपण पण एक प्रकारे अनुसरल्यासारखंच आहे कारण परमेश्वर त्यांच्याकडे कधी दुर्लक्ष करत नाही. असे भांडारेकर परमेश्वरासोबत लगेच निघाले आणि परमेश्वराला म्हणजे त्यांच्या सानिध्यात असताना त्यांनी परमेश्वराला कधी आपली पाठ नाही दाखवली आणि जेव्हा देवासाठी ते भिक्षा करून आणत असत असे विशिष्ट म्हणजे व्यवस्थित असे पदार्थ ते स्वामींसाठी ठेवत असत आणि इतर ते खात असत. त्यांची परमेश्वर भक्ती इतकी दृढ होती की परमेश्वराने त्यांचा शेवटचा सुशर्षा विधी पण केला आहे आणि त्यांना जेव्हा आजार जडले इतर सद्भक्तांनी त्यांची म्हणजे असं थोडक्यात त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर परमेश्वरांनी पूजनीय भांडारेकरांना म्हणजे नांदेडच्या या ठिकाणी नदीकाठी सेपरेट जाऊन त्यांची सुशर्षा केली आणि त्यांना एवढं मोलाचं टोकाचं म्हणजे परमेश्वरांनी त्या सद्भक्ताची व्यवस्था केली कारण त्यांचा जे घडून आणलेलं होतं त्यांनी स्वतः तर ते एवढं टोकाचा भक्ती होती आणि ही परमेश्वर भक्ती आपण अशा प्रकारे साधत गेलो तर नक्कीच आपल्यात बदल होईल. माझ्याकडून बोलताना काही चुकलं असेल तर ते माझं मला परत द्या आणि जे सत्य आहे ते आपणाला आत्मसात करा एवढंच मी बोलतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.
धन्यवाद नितीन दादा. आपण या ठिकाणी परमेश्वर भक्तीचे महत्त्व अतिशय चांगल्या शब्दात जेच प्रमाण देऊन आम्हाला तुम्ही समजून सांगितलं, त्याबद्दल ऑलरेडी तुमचे आभार मानण्याची गरज नाही, कारण आपण सर्व एका मंडळातले आहे. पण तरीही मी व्यक्तिशः या आमंत्रणाला तुम्ही मान देऊन या ठिकाणी आले, मी व्यक्तिशः तुमचा आभार मानतो. त्यानंतरून सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं, पण मी घाईघाई विसरलो. आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं आमची सर्व प्रॅक्टिस चालू आहे. या ठिकाणी पुणे येथील परमार्ग सेवक कड सर आणि परमार्ग सेविका कड मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. नगर जिल्ह्यातील लोणी येथील आमच्या उषा अक्का, त्यांच्या जाऊबाई आणि त्यांच्या मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि या दोघी व्याख्यात्यांनी या ठिकाणी आपली सेवा दिली, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी आजचं हे संध्याकाळचं व्याख्यान सत्र संपलं असं मी जाहीर करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम.